महाराष्ट्राचे भाग्यविधाते पवारसाहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊतजी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे अध्यक्ष श्री जयंत पाटीलजी, खडसे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, कारण का वेळ खूप होतोय आणि इथे खरी महाविकास आघाडी एकत्र झाल्याचं दृश्य दिसतंय। एकीकडे कम्युनिस्ट पक्ष दिसतोय, दुसरीकडे शिवसेनेचे झेंडे दिसत आहेत। मला मगाशी काँग्रेसचा आहेर दिसला, माझ्या बरोबर होता तो युथ काँग्रेसमध्ये, आणि सगळे म्हणजे एकत्र झाल्यासारखं दिसतंय। हे एकत्रीकरण फार महत्त्वाचं आहे, कारण का माज आलेल्या बैलाला चाप लावायचा आहे। हा माजोरडा बैल काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर मी या सभेला येणार नव्हतो, कारण का परवा माझ्याकडे राहुल गांधी येणार आहेत, त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची आहे। पण म्हटलं या सभेला जायचंच। ते FIR ची कॉपी कुठे रे? सगळ्या गरीब पोरांवर फक्त त्यांनी गद्दार दिलीप बनकर असा मेसेज टाकला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांनी लिहिलंय, अटक करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले। साहेब, सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की जर गुन्हा अशा कलमाखाली असेल की ज्याला 8 वर्षापेक्षा कमी तरतूद जेलची असेल तर त्याला आधी नोटीस द्यावी लागते। त्यांनी या पोराला नोटीसच दिली नाही। धडाधड वरनं फोन सुरू झाले। काय बालिश सारखा वागतो, काय बालिश सारखा वागतो। साहेब, तुम्ही येणार म्हणून तुमचा फोटो, त्याचा फोटो आणि हार्दिक स्वागत। अरे मनात काळबेरा असताना कशाला आमच्या बापाचा ना फोटो लावता रे? साहेब, त्यांनी पत्रकार परिषद दिली जयंत पाटील साहेब, खास तुमच्यासाठी सांगतो, आणि तुमचं आणि माझं नाव घेतलं। माझ्याबद्दल काय बोलला ते नंतर मी सांगणारच आहे, पण जयंत पाटील ढसाढसा रडत होते। होय, जयंत पाटील ढसाढसा रडत होते, कारण का जयंत पाटलांना हृदय आहे, मन आहे, आपुलकी आहे साहेबांबद्दल। हे निर्ढावलेल्या मनाने, हाच माझ्या बाजूला बसलेला, मनात काळ असलेला, हा साहेबांबद्दल काय बोलला माहितीये? हा माझ्या बाजूला बसलेला, मी समजा इथे बसलोय ना, हा माझ्या इथे बाजूला बसला होता। मी सगळं मजेशीर बघत होतो, समोर माझ्या जयंत पाटील बसले होते। जयंत पाटलांना राहवत नव्हतं, आणि तेव्हा हा फटकन बोलला, अहो जाऊ द्या ना साहेबांना एकटं सोडा ना, चला आपण सगळे निघूया, बीजेपीकडे जाऊया। आणि मी आधी पण बोललो, आज नाही बोलत आहे मी। ही गोष्ट महाराष्ट्राला आधी पण सांगितली की हाच तो निफाडचा आमदार। साहेबांनी काय नाही दिलं त्याला? ऍग्रीकल्चर मंत्री असताना कायम दिल्लीत पडलेला माणूस म्हणजे हा, कायम साहेबांच्या दरबारात जाणारा माणूस हा, सगळ्या मार्केट कमिट्यांवरचे साहेबांवरचे नाव घेऊन कब्जा करणारा हा। खरा अनिल कदम माझा जुना मित्र आहे, कर्तृत्ववान आहे, आणि त्याच्यापेक्षा तर नक्कीच आहे, पण साहेबांची कृपा होती त्याच्यावरती। आणि हा आणि माणिकराव कोकाटे या दोघांनी मिळून अख्ख्या नाशिकचा सत्यानाश करून टाकला। अख्खी बँक लुटून खाल्ली, बरोबर आहे की नाही? अख्खी बँक लुटून खाल्ली। घरात जे काही आहे ना ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँकेने आणलेलं आहे, स्वतःच काहीच नाही। अरे या जिल्ह्याला कोणाचा वारसा आहे? शेतकरी नेते माधवराव बोरस्ते, सहकार सम्राट काकासाहेब वाघ जिथे राहायचे त्याच्या बाजूला माझं आजोळ होतं, गोदावरीच्या काठावरती। मी काकासाहेब वाघ यांच्या मांडीवर खेळलेला पोरगा आहे।
हा नाशिक जिल्हा समतेचा जिल्हा आहे. अस्पृश्य आणि स्पृश्याच्या लढाईत काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करून समतेची लढाई सुरू करणाऱ्या बाबासाहेबांनी कुठे कुठे गेले? ते नाशिकमध्येच आले. रावाच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी कुठली? आपली पंचवटी. आणि हा मतदारसंघ ज्याच्यात येतो त्याच्यात एक झिरवळ नावाचे कलाकार पण येतात. अरे बाप रे बाप, म्हणजे त्यांना जर नाटकात पठवलं तर निळू फुले झक मारेल असं आहे. आणि त्यांना सगळ्यांना ते फार आवडतो. आजकाल लोक नाटक करायला लागले, जरा असं येडगाबळ्यासारखं वागायला लागले की लोक जाम खुश होतात. खरं 2019ला पळून गेले ना तेव्हा त्यांचे पाय कापायला हवे होते. साहेब आपली चूक झाली, झिरवळ गरीब आहे. साहेब गरीब असता तर पळून गेला नसता. आणि मला जबरदस्ती कोणी उचलून घेऊन गेला हे जे जे सांगत होते ते खोटं बोलत होते. अरे 60-60 वर्ष ज्यांनी राजकारणात काढली त्यांना कोणी उचलून घेऊन जाऊ शकतं काय? सगळे खोटारडे होते, खोटारडे. स्वतःच्या मनाने घेतले होते. आणि मी वाक्य जे त्या पार्टीतनं ऐकले होते की सगळ्यांनी पैसे मोजून घरात ठेवले होते आणि मग घरातनं निघाले होते. जो स्वतःला विकू शकतो तो आपल्या मतदारांना का नाही विकणार? आणि म्हणून ही लढाई साहेब कांदा, द्राक्ष, सोयाबीन साहेब बोलतील, अनेक शेतकरी नेते बोलतील, मला त्यावर बोलायचंच नाही. ही अस्तित्वाची लढाई आहे. ह्या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही कोणाला साथ देणार? ज्यांनी 84 वर्षाच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसला अशांना साथ देणार? मला हात उंच करून सांगा, अशांना साथ देणार? अरे आमच्या बापाने पक्ष स्थापन केला, 25 वर्ष मेहनत घेतली, निशाणी घराघरापर्यंत पोहोचवली, अशा लबाड लांडग्यांना निवडून आणलं आणि ते लांडगे एकत्र झाले आणि म्हणाले वाघ आता तुम्ही घराच्या बाहेर जा. काय नाही झालं, शॉर्ट झालं. ज्या बापाने घर निर्माण केलं मराठी संस्कृतीमध्ये त्या बापाला घराच्या बाहेर काढलं जातं का? बाप जरी म्हातारा झाला तरी तू काम करू नको असं कर्तृत्ववान मुलगा सांगतो का? कोणी सांगत नाही. पण ज्यांनी सगळं निर्माण केलं, ज्यांनी तुम्हाला 25-25 वर्ष मंत्रिपद दिली, बाहेर पडताना सांगता काय? आम्ही विकासासाठी बाहेर पडलो. मग 25 वर्ष काय भारी बांधली की काय? कुठल्या खिशात काय ठेवलं हे पण आठवत नसेल त्यांना, कुठल्या बँकेत कुठल्या लॉकरमध्ये काय हे पण आठवत नसेल, आणि म्हणतात आम्ही विकासासाठी बाहेर पडलो. हो, तुमचा खूप विकास केला तोच प्रॉब्लेम आहे आणि तोच सगळ्यांच्या नजरात येतो म्हणून तुम्ही घाबरता, बाकी काय नाही. आणि म्हणून निष्ठेला काही किंमतच राहिली नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. विचारांना किती महत्व होतं. जेव्हा यशवंतराव चव्हाणांना लोकसभेत पाठवण्याची वेळ आली तेव्हा याच काँग्रेसी विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या नाशिक जिल्ह्याने यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध लोकसभेवर पाठवलेला हाच जिल्हा. तेव्हा निष्ठा किती महत्वाची असते नाही नाशिककरांना मी शिकवायला नको. लढाई फक्त दोघांमध्ये आहे. तुम्ही निष्ठेला किंमत देणार का गद्दारीला महत्व देणार? मला सगळ्यांच्या तोंडातनं ऐकायचं आहे, निष्ठेला महत्व देणार का गद्दारीला? हेच जर विचार करू तुम्ही बाहेर पडात लोकसभेला आणि विधानसभेला तर कोणाचा बाप आपल्याला हरवू शकत नाही. बीजेपीकडे उमेदवार सापडत नाही. हा पक्ष फोड अर्धा घे, तो पक्ष फोड अर्धा घे. आता अशोक चव्हाण 1952ला पहिलं मंत्रिपद त्यांच्या वडिलांना मिळालं, शंकरराव चव्हाणांना. ते आता 2021 पर्यंत आमचं मंत्रिमंडळ पडलं तोपर्यंत ते मंत्री होते. म्हणजे जवळ 60-70 वर्ष घरात मंत्रिपद. ते सुद्धा सांगतात विकास झाला नाही हो म्हणून मी चाललोय. म्हणजे शंकरराव चव्हाण कसेही असोत हेडमास्टर सारखे वागायचे. शिस्तीत ठेवलं होतं सगळ्या कर्मचाऱ्यांना. मंत्रालयीन कर्मचारी जर घाबरत असतील त्या काळात
तर फक्त शंकरराव चव्हाणांना. त्यांचा मुलगा म्हणतो की विकास झाला नाही. त्यामुळे हे सगळं झूट आहे, झूट. आणि हे झूट तुम्हाला साबित करून द्यायचं आहे. बिलकुल गडबडू नका. सगळीकडे दादागिरी सुरू आहे. मला पोलिसांबद्दल राग नाही आहे, पोलिसांबद्दल बोलायचंही नाही आहे. मला माहिती आहे पोलिसांची काय केविलवाणी अवस्था आहे. साहेब, छोट्या छोट्या गोष्टींसाठी DCM फोन करतात, छोट्या छोट्या कामांसाठी सगळे मंत्री फोन करतात. कारण का सगळ्यांची इथे पोलीस स्टेशनवरची नेमणूक ही तिथल्या आमदारांनी केली आहे. पण जरी आमदारांनी केली असतील तरी तुमच्याकडे ती तो सदनिर्णय काय ते आहे ना तुमचं, त्याचं पालन करावं जरा. कायद्याने खूप अधिकार दिलेत तुम्हाला. हे असे FIR घेत जाऊ नका. हे असे FIR घेणं हे कायदेशीररित्या चुकीचं आहे. सोशल मीडियावर बंधन टाकणं हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे. हे सिन्नरमधनं निवेदन आली आहेत मला. साहेब, जवळजवळ मोठ्या मोठ्या 17 ग्रामपंचायतींची निवेदन आहे सिन्नरमधनं पण आहे की सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळावा. सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय तो वीज कापणाऱ्यांचा. साहेब, ऐन दुष्काळाच्या दिवसांमध्ये विजा कापल्या जात आहेत, विजांच्या तारा कापल्या जात आहेत आणि वीज गायब केली जाते. ठीक आहे, जे काय असेल ते बिलं भरण्याची वेळ येईल तेव्हा जे काय करता येईल ते करा. पण ह्या ऐन दुष्काळामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणार असाल तर शेतकऱ्यांना कसं चालेल? कोण आहे ऊर्जा मंत्री? कोण आहे? नाव माहितीये का? कोण? आजकाल मंत्र्यांचं नावच आहे ना, दोघच जण मंत्रिमंडळ चालवत असतात. एक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. बाकीच्या मिनिस्टरना कामच राहिलेलं नाही. आणि आम्हाला मजा काय ते माहितीये का? आमच्याकडे एक माणूस होता, असं पंचपक्वान्नांनी भरलेला ताटावरती बसला होता. काय उदास आठवली आणि पत्रावळीवर जाऊन बसला. अन्न शोधतोय आता. कळलं असेल ना कोण? साहेबांनी श्रीखंड, मटण, चिकन सगळं भरून भरून दिलं होतं. काय उदास आठवली गेला तिथे. पहिले इथे दादागिरी, आता तिथे हुजरेगिरी. दिल्लीला चालत नाही हो कोणाची, फक्त चालत होती त्या एका माणसाची, त्याचं नाव शरद पवार आहे. दिल्लीच्या तख्ताला भिडण्याची अवकात आणि ताकद असलेला महाराष्ट्राने जन्माला घातलेला एकच माणूस आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. बुद्धीने हुशार. 34 राष्ट्रांना आपण अन्नधान्य पुरवत होतो. 34 राष्ट्रांना. हा 36 देशांकडनं आपण अन्नधान्य घेतोय. युक्रेन सारख्या राष्ट्राकडनं आपण गहू घेतो. परत आपण असे भिकारी झालो आहोत. शेवटची आठवण तुम्हा शेतकऱ्यांसाठी सांगून भाषण थांबवतो. गणेश धात्रक इथे आहे. गणेश कुठे रे? जगन्नाथ धात्रकांचा मुलगा. गणेश तेच. साहेब, तुम्हाला आठवत नसेल, तुम्हाला वसंतराव नाईकांचा, म्हणजे हे वंजारी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते ज्यांनी निर्माण केला, त्या वसंतराव नाईकांचा आपण पुतळ्याच्या अनावरणाला मनमाडला गेलो होते. आणि तुम्हाला तिथे काही शेतकरी येऊन भेटले की उद्या शेतकरी म्हणजे कांदा निर्यातीबद्दलचा एक निर्णय चिदंबरम घेणार आहेत किंवा रात्रीच घेणार आहेत असं काहीतरी बोलले. तेव्हा मी तुमच्याबरोबर होतो. तुम्ही मला सांगितलं की तिथनं कुठनंही चिदंबरमचा नंबर घे. तुम्ही तातडीने तिथनं चिदंबरमना फोन केला आणि सांगितलं मी रात्री पोहोचतो, सकाळी लवकर तुमच्या घरी येतो, आपण भेटल्याशिवाय तुम्ही निर्णय जाहीर करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मुंबईहून विमान मागवलं. आपण ओझर विमानतळावर गेलो. ओझर विमानतळावर आपण दिल्लीला गेलात आणि साधारण 1 वाजता नाशिकमध्ये निरोप आला की चिदंबरमने निर्णय बदलला आणि कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवली. शेतकऱ्यांचा असा तळमळीने वागणारा नेता महाराष्ट्रात कोण आहे सांगा? उस्मानाबादला गेले, हेलिकॉप्टर लँड झालं कारण का गारा पडतायत, घरी नाही गेले, ते शेतात फिरत बसले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की डाळिंबाचं खूप नुकसान झालंय. 3 दिवस तिथेच राहिले. कोणी केलं एवढं? मी 6 वाजता उठतो, मी 6 वाजता उठतो, मी 6 वाजता उठतो. अहो, तुम्हाला झोप लागत नाही टेन्शनमुळे. त्याला आम्ही काय करायचं? 6 वाजता उठून कुठे गरीब शेतकऱ्याला भेटायला गेलेले दिसले ना आम्ही तुम्ही कोणाला? तुम्ही बघावता तीच लेती, तीच वाळू आणि तोच इंजिनियर तुमच्या बरोबर. मग 6 वाजता उठून फायदा काय? आणि 6 वाजता कोण उठत नाही हो? आम्हाला सिन्नरकरांना माहिती आहे.
आमचा बाप तर 4:30 वाजता उठायचा. जेव्हा 4:30 वाजता पहिली गाडी यायची बॉम्बे सेंट्रल स्टेशनला, तेव्हा माझा आजोबा जो हमाल होता तो त्या गावात गाडीजवळ धावत जायचा आणि बॅगा उचलायचा. तेव्हा माझ्या बापाला उठवायचा. तेव्हा 4:30 आणि 5चं कौतुक महाराष्ट्राला सांगू नका. कोंबडा आरवण्याच्या आत शेतकरी शेतात दाखल झालेला असतो, तेव्हा सूर्य वरती यायचा असतो. तुम्ही तर मस्त एसी मध्ये झोपता हो. जा मुंबईला बघा, आजही लालबागच्या चारीत राहणारा मिल कामगार, आजही डबावाला, अनेक कामगारांची घरं अशी आहेत जी सकाळी 6 वाजता स्वयंपाक करून मोकळी झालेली असतात. तेव्हा 6 वाजता उठतो, 6 वाजता उठतो. हे सांगू नका. काही मोठं तुम्ही महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत. आज जे काय आहेत ते आमच्या बापामुळे आहात. ते ऋण विसरले आहात. ते ऋण महाराष्ट्राचे मतदार तुम्हाला आठवण करून देतील. आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे, ज्यांनी ज्यांनी गद्दारीला मदत केली आहे, त्यांना काढल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असं वचन मी तुमच्याकडनं घेतो. आणि परत एकदा तुमच्याकडनं एकच अपेक्षा ठेवतो की गद्दारीला थारा नाही, गद्दारी काढल्याशिवाय थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.